नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवा क्षेत्रातल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत, जी खरं तर तुमचीच वाट बघत आहे. लखनौमधील प्रसिद्ध डॉक्टर राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हा आकडा आहे 422. तब्बल 422 नर्सिंग ऑफिसर पदांसाठी ही भरती निघाली आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे, त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? ही कोणतीही तात्पुरती किंवा कॉन्ट्रॅक्टवरची नोकरी नाहीये. ही थेट भरतीद्वारे मिळणारी पर्मनंट सरकारी पदे आहेत. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या करिअरला स्थैर्य आणि सुरक्षिततेची 100% हमी. ठीक आहे, तर आता आपण या भरती प्रक्रियेचं संपूर्ण चित्र पाहूया आणि नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी ही संधी इतकी खास का आहे हे समजून घेऊया. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओज आणि डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तर थेट भरती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल ना? सोपं आहे. याचा अर्थ तुमची निवड फक्त एका स्पर्धात्मक परीक्षेवर म्हणजेच कॉमन रिक्रुटमेंट टेस्टवर अवलंबून असेल. ही पूर्णपणे कम्प्युटरवर होणारी परीक्षा आहे, त्यामुळे सगळी प्रक्रिया अगदी पारदर्शक असते. इथे फक्त तुमच्या ज्ञानाला आणि कौशल्यालाच महत्त्व दिलं जातं. चला, आता आपण या भरतीमधल्या सगळ्यात जास्त जागा असलेल्या पदाबद्दल बोलूया, म्हणजे नर्सिंग ऑफिसर पदाच्या प्रत्येक लहान-सहान तपशिलामध्ये जरा खोलवर जाऊया. ह्या 422 जागांची विभागणी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे अराखीव प्रवर्गासाठी सगळ्यात जास्त 169 जागा आहेत. त्यानंतर OBC साठी 114, SC साठी 88, EWS साठी 42 आणि ST प्रवर्गासाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावरून तुम्हाला अंदाज येईल की प्रत्येक कॅटेगरीसाठी किती मोठी संधी आहे. आणि आता येऊया सगळ्यात आकर्षक भागाकडे, तो म्हणजे पगार. या पदासाठी सुरुवातीचा बेसिक पगारच तब्बल 44,900 रुपये आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त बेसिक पगार आहे. याच्यावर मिळणारे सरकारी भत्ते तर अजून वेगळेच आहेत. हो, हे पद पे लेवल 7 मध्ये येतं. म्हणजे मूळ पगारासोबतच तुम्हाला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारखे इतरही अनेक सरकारी भत्ते मिळतात. हे सगळं मिळून तुमचा एकूण पगार खूप आकर्षक होतो, जो अंदाजे 70,000 रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतो. ठीक आहे, पगार तर खूपच छान आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या पदासाठी अर्ज करायला जी पात्रता लागते ती तुमच्याकडे आहे का? चला पाहूया. इथे जरा नीट लक्ष द्या, कारण पात्रतेच्या निकषांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. ज्यांनी BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला कोणत्याही अनुभवाची बिलकुल गरज नाही. पण जर तुम्ही GNM कोर्स केला असेल तर तुम्हाला नर्सिंग नोंदणीसोबतच कमीत कमी 50 खटांच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणं बंधनकारक आहे. आणि हो, ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. GNM उमेदवारांसाठी जो 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तो तुमचा निकाल लागल्यानंतर आणि तुमचे नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचाच मोजला जाईल. त्या आधीचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आरक्षणांतर्गत जी वयाची सवलत आहे ती फक्त आणि फक्त उत्तर प्रदेशच्या मूळ रहिवाशांसाठीच लागू आहे. इतर राज्यांतून अर्ज करणाऱ्यांना 40 वर्षांचीच मर्यादा असेल. चला, आता आपण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा, परीक्षेची रचना कशी असेल आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत या व्यावहारिक गोष्टींकडे वळूया. ही निवड प्रक्रिया 2 टप्प्यांत विभागलेली आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात एक स्क्रीनिंग टेस्ट किंवा पूर्वपरीक्षा होईल आणि जे उमेदवार त्यात पात्र ठरतील त्यांनाच दुसऱ्या टप्प्यातल्या मुख्य परीक्षेला बसता येणार आहे. ही पद्धत बऱ्याच अंशी नॉर्सेट सारख्या मोठ्या नर्सिंग परीक्षांसारखीच आहे. या तारखा पटकन तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवा. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख आहे 7 जानेवारी. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करून टाका.
आता अर्ज शुल्काविषयी बोलायचं झालं तर UR, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ते आहे 1180 रुपये, तर SC आणि ST उमेदवारांसाठी 708 रुपये शुल्क आहे. आणि हो, हे शुल्क परत मिळणार नाही, म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. चला तर मग या शेवटच्या भागात आपण या भरतीमधील इतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि सर्व अर्जदारांसाठी काही महत्त्वाच्या प्रशासकीय सूचना काय आहेत यावर एक नजर टाकू. फक्त नर्सिंग ऑफिसरच नाही, तर ही भरती इतर व्यावसायिकांसाठी अनेक संधी घेऊन आली आहे. यामध्ये फार्मासिस्टच्या 15 जागा, सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या 5 जागा, स्टेनोग्राफरच्या 24 जागा आणि ज्युनियर इंजिनियरसारखी महत्त्वाची पदही आहेत. हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी याकडे लक्ष द्या. जर तुम्ही उत्तर प्रदेश राज्याच्या बाहेरचे असाल तर तुम्हाला आरक्षणाचा कोणताही लाभ मिळणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त अराखीव म्हणजेच जनरल कॅटेगरीमधूनच अर्ज करावा लागेल. तर मग आता विचार करा, 422 कायमस्वरूपी पदं, इतका आकर्षक पगार आणि एका प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी, हे तुमच्या करिअरची पुढची मोठी झेप असू शकते का? योग्य दिशेने आणि मनापासून प्रयत्न केल्यास यश नक्कीच तुमचं आहे. जर तुम्हाला DMAR बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, जाता जाता DMAR महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.